नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। तर बघा, उद्या 6 फेब्रुवारीला म्हणजेच मंगळवारी षष्ठीला एकादशी आलेली आहे। फेब्रुवारी महिन्यातली ही एकादशी आहे आणि ही एकादशी षष्ठीला एकादशी म्हणून ओळखली जाते। एकादशी ही भगवान विष्णूंना समर्पित आहे। या दिवशी आपण भगवान विष्णूंची त्याचबरोबर माता लक्ष्मीची देखील पूजाही करत असतो। भगवान विष्णूंची उद्या विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे। त्यांना आवर्जून पिवळे फूल, पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। याचबरोबर आपल्याला गाईला देखील एक वस्तू खायला घालायची आहे। यामुळे तुमच्या घराची, मुलांची प्रगती होणार आहे। तुमच्या आर्थिक अडचणी ह्या दूर होणार आहे। तुमचे दारिद्र्य हे दूर होणार आहे। तुम्हाला जर का पैशाची समस्या असतील, पैशाच्या अडचणी असतील, नोकरीच्या अडचणी असतील, पतीची प्रगती थांबली असेल, मुलांची प्रगती थांबली असेल, पतीला पैसा मिळतो पण पैसा पुरत नसेल किंवा पैशाच्या कुठल्याही अडचणी असू द्या, तुमच्या या गोष्टींसाठी तुम्ही उद्या गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे आणि त्याचबरोबर गाईच्या या अंगाला तुम्हाला स्पर्श करायचा आहे। षष्ठीला एकादशी, या एकादशीला तिळाला खूप महत्त्व आहे। या दिवशी तीळ दान करावे, तिळाचं सेवन करावं। त्याचप्रमाणे अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे तीळ टाकून या पाण्याने या दिवशी आवर्जून अंघोळ करायची आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकादशीच्या दिवशी आपण तुळशीची पानं ही तोडत नाही, तुळशीला पाणी देखील अर्पण करत नाही। यासाठी तुम्ही तुळशीपत्र हे आदल्या दिवशी म्हणजेच सोमवारी तोडून ठेवू शकतात। बघा, चुकूनही तुळशीला एकादशीच्या दिवशी तोडायचं नाहीये। तुम्ही आदल्या दिवशी तुळस ही तोडून ठेवा। तुळस तोडताना तुम्हाला अगोदर तुळशीला नमस्कार करायचा आहे, तुळशीच्या पाया पडायच्या आहे आणि तुला मी तोडते आहे, मला क्षमा कर, अशी क्षमा प्रार्थना, माफी मागून तुम्हाला तुळशीची पानं ही तोडायची आहे। तुळशीची पानं तोडताना कधीही चप्पल घालून तोडू नये, चप्पल काढून ठेवायची। त्यानंतर तुळशीला नमस्कार करायचा, माफी मागून मग तुळशीची पत्र तुम्हाला ही आज तोडून ठेवायची आहे। बघा, आज सोमवार आहे, आज तुम्ही दिवसभरात तुळशीची पानं ही तोडून ठेवू शकतात। दुपारी 4 वाजेनंतर ही एकादशी तिथी चालू होते, त्यामुळे तुम्ही 4 वाजेच्या आतमध्ये ही तुळशीची पानं आवर्जून तोडून ठेवायची आहे। याचबरोबर आपल्याला आपलं दारिद्र्य, गरिबी घालवण्यासाठी गाईला आवर्जून एक ही वस्तू खायला द्यायची आहे। तुम्ही प्रत्येक एकादशीला, पौर्णिमेला, अशा विशिष्ट तिथीला गाईला ह्या वस्तू आवर्जून खायला घालायच्या आहे। तसं बघितलं तर तुम्ही दररोज गाईला ह्या वस्तू खाऊ घालू शकतात। गाईच्या या अंगाला तुम्ही दररोज स्पर्श करू शकतात। यामुळे तुमचे सर्व दुःख, सर्व दारिद्र्य, सर्व गरिबी ही नष्ट होणार आहे। 7 जन्माचं दारिद्र्य तुमचं हे नष्ट होणार आहे। गाईला आपण गोमाता म्हणतो आणि गाईच्या अंगामध्ये 33 कोटी देवतांचा वास आहे। आपण जर का गाईची दररोज पूजा केली तर आपल्याला ह्या 33 कोटी देवतांचा आशीर्वाद हा प्राप्त होत असतो। याचप्रमाणे आपण आपल्या देवघरामध्ये गाय वासराची मूर्ती ही आवर्जून ठेवायची आहे। आपण जर का गाय वासराच्या मूर्तीची रोज सेवा केली, रोज पूजा केली तर आपल्या घरात धनधान्याची कधीच आपल्याला कमतरता पडत नाही। लक्ष्मी आपल्याकडे भरभरून ही वास करते। यासाठी आपल्याला एकादशीला गाईला ही वस्तू खायला घालायची आहे। आता काय करायचं तर बघा, एकादशीच्या दिवशी तुम्हाला एक चपाती बनवायची आहे। या चपातीला तुम्हाला तूप लावायचं आहे। तूप नसेल तर तुम्ही थोडं मोहरीचं तेल लावलं तरी चालेल, शक्य झाल्यास थोडंसं तुम्हाला तूप लावायचं आहे। त्यानंतर काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे, तुम्हाला थोडेसे ते भिजत ठेवायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला 1 ते 2 चमचे हे काळे तीळ ह्या चपातीवर ठेवायचे आहे। जसं आपण चण्याची डाळ भिजत घालतो आणि ती आपण ह्या चपातीवर ठेवतो, त्याप्रमाणे या एकादशीला तिळाला खूप महत्त्व असल्यामुळे या दिवशी आपल्याला काळे तीळ 2 चमचे यावर ठेवायचे आहे। त्यानंतर एक छोटासा गुळाचा खडा तुम्हाला ठेवायचा आहे आणि ही चपाती तुम्हाला गायला खायला घालायची आहे। जिथेही गाय असेल, गोठा असेल, गोशाळा असेल, तिथे जाऊन तुम्ही गायला ही चपाती खाऊ घालू शकतात। गायच्या पायावर पाणी घाला, हळदी कुंकू गायला पायाला लावा, गायच्या कपाळाला लावा। त्यानंतर ह्या गोष्टी गायला खायला घाला। गायला ह्या गोष्टी खायला घालत असताना तुम्हाला तुमच्या अडचणी ह्या सांगायच्या आहे, त्या अडचणी नष्ट होऊ दे अशी प्रार्थना करायची आहे। गायला प्रदक्षिणा घालणं शक्य असेल तर गायला 11 प्रदक्षिणा घाला। ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा। त्यानंतर बघा, गायीचा जो उंचवटा असतो त्या उंचवट्यावरून तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला हात फिरवायचा आहे।
यामुळे जर का तुम्हाला काही कर्जाचे प्रश्न असतील किंवा तुमच्यावर कर्ज असेल किंवा पैशाची अडचण असेल किंवा तुमचा पैसा कुठेतरी अडकलेला आहे आणि तो तुम्हाला मिळत नसेल, तर ह्या गोष्टीसाठी तुम्हाला गायीच्या उंचवट्यावरून तुम्हाला शक्य होईल तितक्या वेळा तुम्हाला हात फिरवायचा आहे। दररोज शक्य झालं तर तुम्ही दररोज हा उपाय करून बघा, तुमचे हे प्रश्न नक्कीच सुटतील। त्याचप्रमाणे मुलांची प्रगती होत नसेल, मुलं अभ्यास करत नसेल, मुलं ऐकत नसेल, तर मुलांच्या हातून तुम्ही गायीला हिरवा चारा खायला घालायचा आहे। बघा, मुलांच्या हातून तुम्ही हिरवा चारा गायीला खायला घालायचा आहे। याचबरोबर तुम्ही गायीला जीही वस्तू खायला घालणार आहात ती वस्तू खायला घालताना तुमच्या हातावरून गाय जीभ फिरवेल अशा पद्धतीने तुम्हाला ती वस्तू खायला घालायची आहे। असं म्हणतात, जर का गायीने आपल्या हातावरून जीभ फिरवली तर आपल्या दुर्भाग्याच्या रेषा ह्या मिटतात, म्हणजेच आपलं दुर्भाग्य हे नष्ट होतं। त्यामुळे आपण काहीही वस्तू गायीला खायला घालत असताना आपल्या हातावरून ती जीभ फिरवेल अशा पद्धतीने आपल्याला ही वस्तू गायीला खायला घालायची आहे। तर एकादशीच्या दिवशी आपल्याला हे उपाय, ही सेवा आवर्जून करायची आहे। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा। चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।